आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नक्षल प्रभावित दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे पोहोचवणं हेच राज्य शासनाचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणामार्फत राबवली जाते. या योजनेच्या लाभासाठी गेल्या 3 महिन्यात नागपूर जिल्ह्यातील तब्बल 1,75,956 नवीन लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत ई कार्ड काढण्यात आलं. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना भविष्यात काही आजार जडल्यास त्यावर उपाय करण्यासाठी प्रतिवर्ष प्रतिकुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळं, सांस्कृतिक वारसा, प्राचीन मंदिरं यांची माहिती नागपुरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागपूरला महत्त्वाचं पर्यटन हब तयार करण्यासाठीची एक बैठक नागपूर महानगरपालिकेत पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन फाउंडेशनतर्फे नवउद्योजकांसाठी व्यवसाय कल्पना निवड आणि ग्राहकांचा शोध या विषयावर मास्टर क्लास वेबिनार आयोजित करण्यात आलं. वेबिनारमध्ये नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप क्षेत्रातील अनेक जण सहभागी झाले होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या 38व्या षटकात 7 गडी बाद 201 धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. विदर्भातील नागपूरसह भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.